टिफिनसाठी भरलेली शिमला मिरची. तर चला आपण अशीच ही झटपट रेसिपी पाहूया आणि टिफिनसाठी ही झटपट होणारी रेसिपी आहे. तर सर्वप्रथम मी भाजलेल्या दाण्यांचा कूट, त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा हे मी मिक्सरमध्ये वाटून ते त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, पावभाजी मसाला, किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस सगळं एकत्र करून भोपळा मिरचीची वरची देठं काढून ती स्वच्छ धुवून जे मिश्रण मी रेडी केलं ते त्यामध्ये ॲड केलं आणि हे असं कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी, थोडंसं मिरची पावडर ॲड केलं आणि जी भरलेली शिमला मिरची होती ती तेलामध्ये सोडून वरून मीठ, हळद, गरम मसाला, धने पावडर आणि पाण्याचा हबका देऊन वाफवून घेतली आणि परत एका साईडून मी थोडीशी डागळून केली, कारण ही खायला एक नंबर लागतात आणि त्याची टेस्टसुद्धा खूपच छान येते. आणि जे राहिलेलं सारण होतं तेही वरून ॲड केलं आणि परत एका साईडून वाफवून घेतली. आपल्याला ही भोपळा मिरची वाफवूनच घ्यायची आहे, पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे. आपली ही टिफिनसाठी भरलेली भोपळा मिरची रेडी आहे. धन्यवाद.